संमतीचं मूल्य, एका पत्नीची वेदनादायक कहाणी. संध्याकाळी सुमित्रा आपल्या मुलाला झोपवत होती, पण तिच्या मनात अस्वस्थता होती. लग्नाला 8 वर्ष झाली होती, पण गेल्या काही वर्षापासून तिच्या संसाराचं स्वरूप पूर्णपणे बदललं होतं. तिचा नवरा राजेश, जो कधी काळी खूप तिच्यावर प्रेम करायचा, खूप प्रेमाने राहायचा, पण आता फक्त आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी तिला वस्तूसारखा वापरू लागला होता. एके रात्री असंच झालं. राजेश नशेत घरी आला. सुमित्राला त्याचा अंदाज होता, पण आज तो काहीसा अधिकच आक्रमक वाटत होता. तिने त्याला विरोध केला, पण त्याने तिच्या विरोधाला महत्त्व दिलं नाही. तू माझी पत्नी आहेस आणि मला हक्क आहे, असं म्हणत त्याने तिच्या मनाविरुद्ध जबरदस्ती केली. त्या रात्रीच्या वेदना केवळ शारीरिक नव्हत्या, तर मानसिक आणि आत्मिकही होत्या. दुसऱ्या दिवशी तिने आपल्या आईला फोन केला व सर्व हकीकत सांगितली. पण आई म्हणाली, अगं मुली, लग्न झाल्यावर हे सगळं काही सहन करावं लागतं, असा सल्ला तिला मिळाला. तिने पोलिसांकडे जाण्याचा विचार केला, पण कायद्यानुसार पती पत्नीच्या नात्यात झालेल्या अशा गोष्टींना बलात्कार मानलं जात नव्हतं. तिचं मन सुन्न झालं. काही आठवड्यांनी राजेशने पुन्हा तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यावेळी ती खूप आजारी पडली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताच तिच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाली. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण काही दिवसातच सुमित्रा या जगातून निघून गेली. राजेशला अटक झाली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं, पण उच्च न्यायालयात हा खटला गेला आणि तेथे निर्णय वेगळाच लागला. पत्नीचं वय 15 वर्षापेक्षा जास्त असल्यास पतीने केलेले कोणतेही शारीरिक संबंध बलात्कार ठरत नाहीत. अनैसर्गिक संबंधासाठीही पत्नीची संमती आवश्यक नाही. राजेश निर्दोष सुटला, पण सुमित्रा मात्र कायमची निघून गेली. संसारात प्रेम अनिवार्य आहे, पण संमती त्याहूनही महत्वाची आहे. ही कथा आपल्याला कशी वाटली यावर कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला येणारे नोटिफिकेशन मिळतील. छत्तीसगड उच्च न्यायालयाने पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या बाबतीत एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. कोर्टाने म्हटले की पत्नीसोबत तिच्या सहमतीने किंवा तिच्या सहमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवल्यास पतीवर बलात्कार किंवा अनैसर्गिक संबंधाचा आरोप लावता येणार नाही. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी किंवा अनैसर्गिक संबंधासाठी पत्नीची सहमती आवश्यक नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे. एका रिपोर्टनुसार सोमवारी छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका व्यक्तीवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कोर्टाने आरोपीला IPCच्या 376, 377 आणि 304 या कलमातून निर्दोष मुक्तता केली आहे. तुरुंगातून त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.